जय हिंद न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। अहमदपूर तहसील कार्यालयासमोर चोबळी माकणी येथील ग्रामस्थ ज्यांनी 2011 पूर्वी 40 ते 50 वर्षापासून अतिक्रमण करून आपल्या घराचं वास्तव्य करत आहेत आणि शासनाने नुकताच 2011च्या अगोदरच्या अतिक्रमित लोकांना त्यांची घर नियमाकुल करावीत आणि त्यांना त्या अतिक्रमण मान्य करून त्यांना ती जागा त्यांच्या नावे करून द्यावा असा नवीन जी.आर. शासनाने पारित केलेला आहे आणि त्याच जी.आर.च्या अनुषंगाने या चोबळीचे ग्रामस्थ तहसील कार्यालयामध्ये आपल्या जागेवरील हक्क कायम करण्यासाठी आणि जागेवर त्यांना अट मिळण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी त्यांचे नेतृत्व करत असलेले अण्णाराव सूर्यवंशी आणि माया शिंदे शीला शिंदे यांचं नेतृत्व करत आहेत। आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आणि तिथल्या ग्रामस्थांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। शीला शिंदे यांचं नेतृत्व करत आहेत। आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आणि तिथल्या ग्रामस्थांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आमच्या मागण्या जर मंजूर झाल्या नाहीत तर आम्ही सार्वजनिक आत्मदहनाचा इशारा आमचा आहे। जाहीरपणे प्रत्येक वर्षी ग्रामपंचायत येणार, आश्वासन देणार, निघून जाणार। त्याच्यापूर्वी किती वेळा तुम्ही प्रयत्न केला? आम्ही का 2-3 वेळेस प्रयत्न केलाय। ग्रामपंचायत आमच्याकडे लक्ष देत नाही। प्रस्ताव तहसीलदाराच्या 2 वेळेस दिलाय, काय झालं? लक्ष देत नाहीत। त्याचा पाठपुरावा केला? चालूच आहे की दररोज प्रत्येक वेळेस देऊत म्हणतात। महसूल मंत्र्याकडून तर आदेश आहेत पण यांनीच इकडे लक्ष देत नाहीत। सरकार तर काय करील, खालचेच लोक आम्हाला सुधरू देत नाही। हा, 3ऱ्या वेळेस आलाय। आता 4थ्या वेळेस जर यायचा विचार आला तर आम्ही सार्वजनिक आत्मदहनाचा इशारा आमचा। माझं लग्न होऊन 60 वर्ष झालंय। आजूगावर आम्ही राहिलो, आम्ही गायरानात राहिला। आमच्या घर नावावर नाही, आम्हाला घरकुल येईना, आम्हाला योजना काही नाही। सरकारनं की तहसीलदारनं आम्हाला योजना करून द्यावं, सर्वी आमची सोय करावं। आम्ही किती दिवस आमचे लेकर लग्न आलं तर आमच्या बरोबर म्हातारे झालेत लेकर, तरी बी आज आम्हाला गायरानाच आमची सोय काय बी नाही। तर तहसील साहेबांना की योजना करून देवं, आमची सोय करावं। आम्हाला का हाय ते मंजुरी आम्ही मागायला, जागा नावावर देवं, घरकुल यावं, आम्हाला लाईट यावं, आम्हाला नळ यावं, ऐकलं का? आमची सोय पूर्ण करून देवं। आम्ही किती दिवस आता मरून चालाव आम्ही, तर आजू काही सोय नाही आमची। मग आम्ही एवढं निवडून देऊन आमची सोयच काय करणार त्यांनी? मग आमच्या पोटाला आता काय करावं लागेल सांगा तुम्ही? आज पत्र उडून जाते, वारं सुटत, गारा पडतात, बाजार टाकतात, त्याच्यावर ताडपत्री टाकतात आणि लेकर बाजार खाली घेऊन बसतात। मग एवढं तहसीलदारांना आमची सोय करावं, ऐकलं? मग आम्ही आता आजवर वनवास काढलो, आता ह्याच्या मोहरून वनवास आमचे लेकर काढणार गेलेत। मग एवढी सोय करावा, जागा नावावर करावं ना, आम्हाला घरकुल देव, नळ येव, लाईट येव, समजी काय आमची सोय करून देव आम्हाला सरकारनं। नाव सुनीता श्रीपती जाधव, राहणार चोबळी। आमच्या गावात 50 वर्षापासून गायरानामध्ये राहते। आमच्या सासूची डोई गेली त्याच्यात, तरी आमच्या लग्न होऊन माझे 21 वर्ष होईल लग्नाला, आणि आमचं काही सासूचं बी नाही आणि माझं बी नाही। तुम्हाला दुसरीकडे राहायला तुमच्या मालकी हक्काची जागा नाही? नाही सर, आम्हाला जागाच नाही, आम्हाला लाईटीची सुद्धा सोय नाही तिथं। घरकुल आले पण अटीच नाहीत आमच्या। लाईट व्यवस्था नाही तिथे? नाही नाही, लाईटीचं लाईट आहे, पाण्याची सोय, घराचीच नाही सोय। जागे नाही नावात नाही तर आम्ही किती निराहावं असंच? मालकी हक्काची जागा आम्हाला आहेच का नाही? आम्ही मजुरी करावं, फलाट घ्यावं, फलाट घेऊन का बांधावं? आमचं पोट भरावं का फलाट बांधावं का घरकुल घेऊ? कस करावं? जागाच नाही, घरकुच मिळणार गेले आम्हाला। घरकुल येतं जात महागारी, आमच्या जागेची आटच नाही। कुठवर करा आम्ही? कष्ट करून आम्ही म्हणून चाला होता, आम्हाला शेत बी नाही, घर बी नाही। कुठवर करा आम्ही? आता कष्ट करायला जागा राहावं लागतं तरच मुली होईल का काहीतरी? ह्याच्यासाठी आम्ही मागणी मागायला लावता, आम्हाला काहीतरी सरकारनं सोय करावा आणि आम्ही त्या जागेत राहावं। कुटुंब आहेत असे? आमचे कुटुंब लय आहेत, 60-70 लोक आहे। घर एवढे आहेत। 60-70 वर्ष तुमच्यावर कोणीच लक्ष दिलं नाही। आम्ही सरपंचाला मतदान देताव, कोणचा आला त्याला मतदान देताव, मतदान घेतात आणि माघारी जातात। तुमची सोय करा, पाण्याची सोय नाही म्हणजे काय? तुमचंच कस काय पाणी नाही, तुम्हालाच कस काय नाही असं बोलतात सरपंच सुद्धा। मग आम्ही काय करा सांगा? आम्हाला मालकी हक्काची जागा द्या
आम्हाला दुसरी काही मागणी नाही. हा आम्हाला घर नाही जागेवर, पत्राचे शेड मारून राहिलेले आहो आम्ही. हा तर तुम्हाला आता तुम्ही एवढं सविस्तर सगळं निवेदन वगैरे दिलात, मागणी केलात, हा जर तुम्हाला या कार्यालयाकडून देखील टाळाटाळ केल्यानंतर हा. तुमचा पुढील काय निर्णय असतो? काय करा आम्ही आता निर्णय सांगा. आम्ही मरून पडलेला होता तिथं. हा, आम्ही काय हक्क करावा तिथं आता? 50-60 वर्ष झालं गायरानामध्ये बसला. आम्हाला घरकुल नाही, काय नाही. लोकांच्या मजुऱ्या करून पोट भराव, किती घर घेऊ, किती जागे बांधाव, किती ह्याची काय तर आमची योजना करा की. मग आता तहसीलदारकडे काय मागणं आहे तुमचं? आम्हाला जागा पाहिजे, घरकुल पाहिजे. किती वर्षापासून राहतात त्या ठिकाणी? बघा 60-65 वर्षापासून जात नाही राहता. आमची डोई गेली का, पुढचे लेकर बरोबर लागले. लेकराला जागे नाही, आम्हाला जागे नाही. लोकांचे कष्ट करून करून आम्ही हैराण झालो. नवरा माझा अपंग आहे, माझी काही सोय नाही. मी गायरानात बसलेली हाव, हा झोपडपट्टी घालून. उगा काहीच सोय नाही आमची. माझा नवरा 25 वर्षाचा अपंग आहे. हा कागदपत्र तेवढेच आहेत. भटके मुक्त संयोजन समितीचा जिल्ह्यामध्ये मी काम करतोय. हे चोबळी गाव गेली वर्षी पासून आम्ही या चोबळी गावचं काम पाहत आहे. चोबळी गावामध्ये ग्रामपंचायतीने रोड केलेले आहेत, लाईट दिलेली आहे, पण त्याच्या नावानं जागा नसल्यामुळे त्याला घरकुल होत नाहीये. गेली वर्षी आम्ही जनवकालत घेऊन सनी बीडीओला निवेदन दिलं होतं, तलाट्याला निवेदन दिलं होतं, ग्रामसेवकाला निवेदन होतं, तहसीलला पण आम्ही निवेदन दिलंय. त्याच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. महाराष्ट्र शासनाने 2011 पूर्वी सर्व जागी नेमाकुल करावे आदेश काढले, GR आलेला आहे. त्या GR ची कॉपी जोडून GR प्रमाणे जसं काही शासनाने जे काही पुरावे लागतात ते पूर्ण टोटल पुरावे, चतुर्सीमासह मतदान, आधार, राशन कार्ड, जे काही त्याच्याकडे दंडाच्या पावत्या ते सर्व लाईट बिल असं लावून सनी आम्ही दिलेलं आहे. यावेळेस शासनाकडून आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर याची घरं मंजूर होतील, जागा मंजूर होईल आणि त्याला घरकुलासाठी मोकळं होईल असं मला वाटतं. आता यांच्या हक्क म्हणजे म्हणायचं गेलं तर अट नसल्याशिवाय ह्याला कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ हो, 8 नसल्याशिवाय कुठली शासकीय योजनेत मिळत तरी लाभ असतो. हा मिळत नाही ना. आजवर या लोकांकडे लक्ष दिलं नाही आणि आता तुम्ही 2-3 वेळेस जसं पाठपुरावा केल्यानंतर देखील विलंब केला जातो. काय कारण आहे त्याच्या पाठीमागे? ही शासनाची अलगर्जीपण आहे, शासनाचं गरिबाकडे दुर्लक्ष आहे. याच्यामध्ये शासनानं दिलेल्या कागदाचा पाठपुरावा कोणी करत नाही, अलग कचऱ्यामध्ये धुळीमध्ये टाकून द्यायचं लक्ष नाही. यानंतर जर शासनाने टाकलेल्या प्रस्तावावर जर कारवाई लवकरात 1 महिन्याच्या आत झाली नाही तर आम्ही टोटल चोबळीचे 50 कुटुंब या ठिकाणी आम्ही तहसीलच्या पुढे बसून याच ठिकाणी आम्ही बिराड मोर्चा काढू असे आमचं म्हणणं आहे. नियमानुकूलित करण्यापेक्षा शासन जास्तीत जास्त अतिक्रमण उठवून त्या ठिकाणी शासकीय कार्यालय थाटण्याच्या मूड मध्ये आहे. तर समजा चोबळी मागणीला हे लोक 50 वर्षापासून राहतात ना, तर या ठिकाणी हे जर शासनानं असंच काल जो प्रकार झाला इथं अहमदपूर शहरामध्ये अतिक्रमण उठवलं, बुलडोझरनं सगळी घरं पाडली, हाच प्रकार जर तिथं झाला तर आपली काय भूमिका? नाही, असं होणार नाही. कारण ह्या इथल्या गारणामध्ये काल परवा लोक जाऊन 4-6 महिन्यामध्ये बसलेले होते. पण हे लोक पिढ्यानपिढी गेले, 70-70, 80-80 वर्ष या ठिकाणी म्हातारे लोक आहेत. हे पूर्वीपासून आता शासनाचा तसा GR काढलेला आहे की ज्याचे 2011 पूर्वी अतिक्रमण आहेत त्याचे नेमाकुल करा. त्याची आम्ही पूर्ण पूर्तता करून दाखल केलेला आहे. म्हणून तसं काही पाळी येणार नाही. 100% आमचे घरं आम्हाला होतील. तहसीलदार मॅडमशी माझी चर्चा झाली. ग्रामीण भाग आणि माझ्याकडे आहे, शहरी भाग उपजिल्हा अधिकाऱ्याकडे असते बोललेले आहेत. हे काम 100% आपलं होईल असा विश्वास आहे. जय हिंद न्यूज मराठी.